जनरल प्रिन्सिपल्स रिलेटिंग टू ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी अर्थात मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित सामान्य तत्व हे मॉड्यूल 2 आहे. आणि हस्तांतरणावर निर्बंध या संज्ञेचा अर्थ काय? मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1982 मध्ये कलम 10 नुसार मालमत्ता हस्तांतरणावर घातलेल्या संपूर्ण निर्बंधाबाबत काय नियम आहेत याचा आपण या व्हिडिओमध्ये अपवादात्मक स्पष्टीकरण हे पाहण्याचा प्रयत्न करूयात. सुरुवात प्रस्तावनेपासून करूया. जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे मालमत्तेची मालकी हक्क असतो तेव्हा त्याला ती मालमत्ता इतरास विकण्याचा, भेट देण्याचा आणि हस्तांतरित करण्याचा पूर्ण अधिकार असतो. मात्र काही वेळा मालमत्ता देणारी व्यक्ती ही अशी अट घालते की मालमत्तेची नवीन मालक ती मालमत्ता पुढे विकू शकणार नाही, भाड्याने देऊ शकणार नाही किंवा हस्तांतर करू शकणार नाही. अशा प्रकारच्या अटींना हस्तांतरावर बंध किंवा निर्बंध किंवा हस्तांतरावर निर्बंध असे म्हटले जाते. उदाहरणार्थ, जर अ ने जमीन ब यास दिली आणि असे सांगितले की ब ती जमीन कधीच विकू शकणार नाही, तर ती अट कायदेशीर मान्य नाही. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1892 नुसार अशा प्रकारचे पूर्ण निर्बंध अमान्य, अवैध असतात. तर याच्यामध्ये 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यावर आपण चर्चा करूया. पहिला मुद्दा आहे कलम 10 अंतर्गत तरतूद. कलम 10 मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 नुसार जर एखाद्या मालमत्तेचे हस्तांतरण अशा अटीवर केले गेले की मालक किंवा त्याच्या पुढील कोणालाही ती मालमत्ता कधीही हस्तांतर करता येणार नाही, तर अशी अट अमान्य ठरते. मात्र 2 अपवाद मान्य. ते कोणते आहेत हे आपण पुढे पाहूया. एक म्हणजे जर भाडेपट्ट्यामध्ये मालमत्ता हस्तांतरण केलेला निर्णय मालकाच्या हितासाठी असेल तर तो वैध ठरतो. जर एखादी स्त्रीस, जी हिंदू, मुसलमान किंवा बौद्ध नसावे, अशा स्वरूपात मालमत्ता दिली असेल की तिच्या विवाहाच्या कालावधीत ती मालमत्ता विकू शकणार नाही, तर ती अट वैध ठरते. याच्यातला दुसरा मुद्दा आहे हस्तांतरणावर निर्बंध म्हणजे काय? हस्तांतरावर निर्बंध म्हणजे अशा अटी किंवा नियम ज्यामुळे एखाद्या व्यक्तीस तिच्या मालमत्ता दुसऱ्याला विकता, थेट देता, भाड्याने देता, गहाण ठेवता किंवा इतर कोणत्याही प्रकारे हस्तांतरित करता येत नाही. मग याचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे पूर्ण निर्बंध अर्थात पूर्णबंदी, आणि दुसरं अंशतः निर्बंध, मर्यादित बंदी. पूर्णबंदी म्हणजे जेव्हा मालमत्तेचे हस्तांतरण कोणत्याही परिस्थितीत करता येत नाही अशी अट घातली जाते, त्याला पूर्ण बॅन. आणि दुसरं म्हणजे अंशतः निर्बंध म्हणजे जसे की काही वर्षानंतरच मालमत्ता विकता येईल किंवा ठराविक व्यक्तीलाच विकता येईल अशी अट. पूर्ण निर्बंध केव्हा अमान्य ठरतो? जेव्हा एखाद्या व्यक्तीला त्याच्या मालमत्तेच्या हस्तांतरण पूर्ण बंदी घालण्यात येते तेव्हा ती अट कलम 10 नुसार अवैध ठरते. मालकी हक्क असलेल्या व्यक्तीला मालमत्ता हस्तांतरित करण्याचा मूलभूत अधिकार आहे. अवैध अटींची उदाहरणे. ती उदाहरणं कोणती? अ ने ब ला घर विकले आणि अट घातली की ब हे घर कधीच विकू शकणार नाही, म्हणजे ती अट अवैध आहे. अ ने ब ला जमीन भेट दिली आणि सांगितले की ब ती जमीन अजन्म स्वतःजवळच ठेवावी, अवैध. तिसरं, अ ने ब ला मालमत्ता विकली पण अट घातली की ब ती कोणालाही भाड्याने देऊ शकणार नाही, अवैध. म्हणजे याचा अर्थ रोशर विरुद्ध रोशर 1884 मधला हा खटला आहे. या खटल्यात वडिलांनी आपल्या मुलास जमीन दिली पण अट घातली की तो ती जमीन आपल्या आयुष्यात विकू शकणार नाही. न्यायालयाने ठरवले की अशी अट मालकी हक्कावर बंदी घालणारी असल्यामुळे ती अमान्य आहे. कलम 10 हे स्पष्ट करते की एखाद्या व्यक्तीने मिळवलेली मालकी ही स्वतंत्रपणे वापरण्याचा अधिकार असावे.
म्हणजे त्याचा तो पूर्णपणे अधिकार असावा. त्यावर पूर्ण बंदी घालणाऱ्या अटी कायद्यानुसार वैध असतात. फक्त काही विशिष्ट परिस्थितीत भाडेपट्टा व काही स्त्रियांना विवाह काळात निर्बंध असलेल्या निर्बंधामध्ये असे निर्बंध कायद्याने मान्य आहे. म्हणूनच हस्तांतरावर घातले जाणारे अतिरेक निर्बंध व्यक्तीच्या मालकी हक्कावर आघात करत असल्यामुळे ते मान्य धरले जात नाही. अंशतः मर्यादित हस्तांतरावरील निर्बंध कधी वैध असतो? मर्यादित निर्बंध म्हणजे अटी ज्या पूर्णपणे हस्तांतरित रोखत नाहीत, म्हणजे हस्तांतरण रोखता आलं पाहिजे पण काही मर्यादा घालतात. जर या अटी न्याय, योग्य आणि मालमत्तेच्या हितासाठी असतील तर त्या कायदेशीररित्या वैध मानल्या जातात. मर्यादित निर्बंधाची वैध उदाहरणे: अ ने ब ला जमीन भेट दिली आणि अट घातली की ब ने ती विकण्यापूर्वी प्रथम ती जमीन क ला विकण्याचा प्रस्ताव द्यावा. वैध. अ ने ब ला हस्तांतरित केले पण अट घातली की ब पुढील 5 वर्षे विकू शकणार नाही. वैध. अ ने ब ला मालमत्ता विकली व अट घातली की ब ती मालमत्ता केवळ कुटुंबातील व्यक्तींनाच विकू शकेल. वैध. महत्त्वाचा न्यायनिवाडा जी केस आहे मोहम्मद रझा विरुद्ध अब्बास बंदी या प्रकरणामध्ये न्यायालयाने असे ठरवले की कुटुंबाबाहेर मालमत्ता विकण्यावर निर्बंध किंवा कुटुंबाबाहेर मालमत्ता विकण्यावर घातलेल्या अटी ही मर्यादित असून न्याय आहेत, त्यामुळे ही अट वैध आहे. अपवाद: ज्या परिस्थितीत हस्तांतरणावर निर्बंध वैध मानले जातात. आता हे अपवाद कोणते? हे अपवाद आहेत पुढील प्रमाणे. ज्या परिस्थितीत हस्तांतर निर्बंध वैध मानले जातात तर ते: 1. भाडे करार. मालक भाडेपट्ट्याच्या करारात अशी अट घालू शकतो की भांडवल भाडेकरू ती मालमत्ता इतर कोणाशी भाड्याने सबलीज देऊ नये. उदाहरणार्थ, अ ने ब ला दुकान भाड्याने दिले व अट घातली की ब ते इतर कोणालाही उपभाड्याने देऊ शकत नाही. वैध. विविध किंवा विवाहित स्त्री हस्तांतरण म्हणजे विवाहित स्त्रियास जे हस्तांतरण केलं जातं. जर हिंदू, मुसलमान किंवा बौद्ध नसलेल्या विवाहित स्त्रीस मालमत्ता दिली गेली आणि अट घातली की विवाहाच्या कालावधीत ती मालमत्ता विकता येणार नाही तर ती अट वैध मानली जाते. उदाहरण: पतीने पत्नीस मालमत्ता दिली आणि अट घातली की तिच्या विवाहाकाला ती विकू शकणार नाही. वैध. तिसरा मुद्दा आहे धार्मिक आणि धर्मादाय संस्थेस दिलेली मालमत्ता. जर एखाद्या मंदिर, मस्जिद, वृद्धाश्रम, धर्मशाळा किंवा धर्मादाय संस्थेस मालमत्ता दिली गेली आणि अट घातली की ती विकता किंवा हस्तांतरित करता येणार तर ती अट वैध असते. उदाहरणार्थ, अ ने मंदिरास जमीन दिली आणि अट घातली की ती जमीन विकता येणार नाही. वैध. शासनाने लादलेले कायदेशीर निर्बंध. गव्हर्नमेंट इम्पोज्ड रिस्ट्रिक्शन्स. काही राज्य कायदे विविध मालमत्ता केवळ काही लोकांनाच खरेदी करण्याची परवानगी देतात. उदाहरणार्थ, काही राज्यांमध्ये कृषी जमीन शेतकऱ्यांनाच विकता येते, इतर कोणालाही विकता येत नाही. वैध. तर या सगळ्या प्रश्नाचा निष्कर्ष असा आहे की पूर्ण बंदी घालणाऱ्या अटी नियम 10 नुसार अवैध ठरतात, परंतु न्याय मर्यादा असलेल्या अटी, अंशतः निर्बंध किंवा विशिष्ट उपवादाखाली येणाऱ्या सर्व अटी वैध ठरतात. हा कायदेशीर समतोल म्हणजे मालकाचा हक्क अबाधित ठेवत हस्तांतरण नियंत्रित करण्याचा योग्य उपाय आहे. या प्रश्नामध्ये आपण जे काही सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केला तो या पद्धतीचा आहे. आता आपण याच्यामधलाच दुसरा एक प्रश्न बघूया. तो प्रश्न असा आहे की मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1982 मधील कलम 13 नुसार अजून जन्म न झालेल्या व्यक्तीस मालमत्ता हस्तांतरित करण्याचा काय नियम आहे?
उदाहरणासह स्पष्ट करा. म्हणजे हे सुद्धा प्रकरण आपण त्या अर्थी व्यवस्थित विस्तृत याच प्रश्नामध्ये पाहूया. तर त्याचं उत्तर आहे, सुरुवात प्रस्तावनेपासून करूया, कारण प्रस्तावनेमध्ये काही गोष्टी स्पष्ट करता येतील. सामान्यतः मालमत्तेचे हस्तांतरण ही जिवंत व्यक्तींमध्ये केले जाते. मात्र काही वेळा लोक आपल्या भावी पिढ्यांसाठी मालमत्ता सुरक्षित ठेवू इच्छितात. म्हणजेच अजून जन्म न घेतलेल्या व्यक्तींसाठी मालमत्ता ठेवू इच्छितात, ज्यांचा जन्मच झाला नाही अशा. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1982 मधील कलम 13 यासाठी विशेष तरतूद करते, परंतु कडक अटींसह अशी व्यवस्था कायदेशीर मानली जाते. त्यातले जे 7 मुद्दे आहेत, ते 7 मुद्दे काय आहेत आपण पुढच्या या सगळ्या प्रकरणामध्ये पाहूया. पहिला मुद्दा आहे कलम 13ची कायदेशीर तरतूद. दुसरा आहे असा कायदा का आवश्यक आहे. तिसरा मुद्दा आहे अजून जन्म न घेतलेली व्यक्ती म्हणजे कोण. चौथा मुद्दा आहे वैध हस्तांतरण. पाचवा मुद्दा आहे संपूर्ण मालकीची अट. सहावा मुद्दा आहे कलम 14 सदैवतेचा नियम. आणि मुद्दा 7वा शेवटचा न्यायनिवाडा आणि उदाहरणं. ज्या प्रश्नामध्ये आपण जी काही न्यायनिवाडे आहेत ते सुद्धा काही अंशी 4 शब्दांमध्ये पाहूया. तर कलम 13ची कायदेशीर तरतुदी ही पुढील प्रमाणे आपण पाहूया. कलम 13 नुसार जर एखादी व्यक्ती अजून जन्म न घेतलेल्या व्यक्तीसाठीची मालमत्ता ठेवत असेल तर त्यासाठी खालील अटी अनिवार्य आहेत. ती अट म्हणजे पहिली, थेट हस्तांतरण करता येत नाही. जन्म न झालेल्या व्यक्तीस थेट हस्तांतर किंवा मालमत्ता हे त्याच्या नावे करता येत नाही, कारण त्या व्यक्तीचे कायदेशीर अस्तित्व नसते. 2, प्रथम जिवंत व्यक्तीस जीवन हक्क लाईफ इंटरेस्ट द्यावा लागतो. हस्तांतर करणाऱ्या व्यक्तीने सर्वप्रथम एखाद्या जिवंत व्यक्तीस मालमत्तेचा ताबा किंवा वापराचा हक्क द्यावा लागतो, तोपर्यंत अजून जन्म होईपर्यंत. तिसरा मुद्दा आहे त्याच्यातला, जन्म झाल्यावर पूर्ण मालकी मिळाली पाहिजे. ज्या क्षणी ती अजून जन्म न घेतलेली व्यक्ती जन्म घेते तिला त्या मालमत्तेवर संपूर्ण निर्विवाद मालकी ॲब्सोल्यूट ओनरशिप मिळाली पाहिजे. याच्यातला दुसरा जो प्रकार आहे असा कायदा का आवश्यक आहे. कारण जन्म न घेतलेली व्यक्ती ही हस्तांतर स्वीकारू शकत नाही, कारण ती जन्मलेली नाही. त्यामुळे मालमत्ता कोणत्याही कायदेशीर ताब्यात नसल्यास ती धोकाच्या स्थितीमध्ये येते. म्हणून कायदा सांगतो की एखाद्या जिवंत व्यक्तीकडे ती मालमत्ता तात्पुरती ठेवलेली जावी, जेणेकरून अजून जन्म न घेतलेल्या व्यक्तीचा जन्म झाल्यावरती मालमत्ता त्याला पूर्ण दिली जाऊ शकेल. उदाहरणार्थ, एका आजोबाने ठरवले की त्याची जमीन भविष्यात नातवाला मिळावी, मात्र नातू अजून जन्मलेलाच नाही, म्हणून आजोबाने ती जमीन आपल्या मुलाला दिली जो जिवंत आहे, आणि अट घातली की तोपर्यंत ती जमीन नातवासाठी ठेवावी व नातू जन्मती त्याला पूर्णपणे मिळावी. हा व्यवहार कायदेशीर पद्धतीने वैध आहे. याच्यातला तिसरा जो पॉईंट आपल्याला जो पाहायचा आहे, अजून जन्म न घेतलेली व्यक्ती म्हणजे कोण. जी व्यक्ती हस्तांतरणाच्या वेळी अस्तित्वात नाही, म्हणजेच अजून जन्माला आलेली नाही, परंतु आईच्या गर्भात असलेले मूल हे एक कायद्याच्या दृष्टीने अस्तित्वात असल्याचे मानले जाते. उदाहरणार्थ, जर हस्तांतराच्या वेळी मुलगा आईच्या गर्भात असेल तर त्याला थेट मालमत्ता दिली जाऊ शकते, व्हॅलिड. पण जर मूल अजून गर्भात सुद्धा नसेल तर कलम 13 नुसार जीवन हक्काच्या मध्यस्थी आवश्यक असते. म्हणजे जिवंत माणसाला त्याच्यात मध्यस्थी टाकणं अपेक्षित आहे. कलम 13 हे भविष्यातील पिढ्यांसाठी मालमत्ता राखण्याची कायदेशीर व्यवस्था देते, पण त्यासाठी जिवंत व्यक्तीच्या जीवन हक्क संपूर्णपणे मालकीचा उद्देश व जन्मानंतर हक्काचा अंमल या अटी काटेकोरपणे पाळावे लागतात. या तरतुदीनुसार मालमत्तेचे संरक्षण होते आणि ती मालकीच्या हक्कांची शाश्वती निर्माण करते, आणि जी भविष्यातील व्यक्तीस कायदेशीर मार्गाने ती मालमत्ता त्यांना मिळते. चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे वैध हस्तांतरासाठी ज्या अटी आहेत, कंडिशन्स ऑफ व्हॅलिड ट्रान्सफर. याच्यामध्ये एक 6-7 प्रकार आपल्याला पाहण्याचा प्रयत्न करूया.
जिवंत व्यक्तीस जीवन हक्क द्यावा लागतो, म्हणजे जिवंत व्यक्तीला तो जीवन हक्क द्यावा लागतो. मालमत्ता प्रथम जिवंत व्यक्तीकडे दिली पाहिजे, जोपर्यंत अजून जन्म न घेतलेली व्यक्ती जन्म घेत नाही. उदाहरणार्थ, अ मालमत्ता ब ला जीवनभरासाठी देतो आणि अट घालतो की ब चा मुलगा जन्म घेतल्यावर ती मालमत्ता त्याला मिळेल. दुसरा, अजून जन्म न घेतलेल्या व्यक्तीस संपूर्ण मालकी मिळाली पाहिजे, ॲब्सोल्यूट ओनरशिप. जन्मानंतर त्या व्यक्तीस संपूर्ण हक्क मिळाले पाहिजेत. केवळ जीवन हक्क किंवा मर्यादित हक्क दिल्यास हस्तांतरण अवैध ठरते. उदाहरणार्थ, जर अने मालमत्ता ब ला जीवन हक्काने व त्यानंतर ब च्या अजून जन्म न झालेल्या मुलाला जीवन हक्काने दिले तर ते अवैध ठरते. पाचवा, संपूर्ण मालकीची अट. अजून जन्म न घेतलेली व्यक्ती जर जन्म घेतल्यानंतर पूर्ण मालकीचे अधिकार मिळाले पाहिजेत. केवळ काही वर्षासाठी किंवा वापरापुरते हक्क दिल्यास हस्तांतरण कायद्यानुसार रद्द मानले जाते. कलम 14 सदैवतेचा नियम, रूल अगेन्स्ट प्री पे. कलम 14 नुसार मालमत्ता एका पिढीपेक्षा जास्त काळासाठी बंदिस्त ठेवता येत नाही. अजून जन्म न घेतलेल्या व्यक्तीस मालमत्ता जन्म घेतल्यावर त्वरित मिळाली पाहिजे. उदाहरणार्थ, जर अने जमीन ब ला जीवन हक्काने दिली आणि त्यानंतर ती ब च्या भावी पंतवाला द्यायची अट घातली तर ती अवैध ठरते, कारण ती एकापेक्षा अधिक पिढ्यांपर्यंत विस्तारते. सातवा महत्त्वाचा मुद्दा आहे, जो शेवटचा म्हणला तरी हरकत नाही, ते म्हणजे न्यायनिवाडे आणि उदाहरणे. केस लॉ अँड एक्सप्लेन्स. गिरीश दत्त विरुद्ध दत्ता दीन 1934ची केस आहे. न्यायालयाने स्पष्ट ठरवले की अजून जन्म न घेतलेल्या व्यक्तीस पूर्ण मालकी मिळाली नाही तर हस्तांतर अवैध ठरते. दुसरी केस आहे विडबाय विरुद्ध मिशेल. विडबाय विरुद्ध मिशेल 1890ची ही केस आहे. इंग्रज न्यायालयाने ठरवले की जर अजून न जन्म घेतलेल्या व्यक्तीस मर्यादित हक्क दिले तर त्यानंतरचे कोणतेही हक्क रद्द ठरतात. भारतीय न्यायालयात हेच तत्त्व स्वीकारलेले आहे. उदाहरणार्थ, एका श्रीमंत व्यक्तीने इच्छा व्यक्त केली त्याची जमीन भविष्यातील पंतवाला मिळावी. त्यासाठी त्याने ती मालमत्ता प्रथम आपल्या मुलाला दिली आणि अट घातली की ती त्याच्या जन्मानंतर त्याला मिळावे. परंतु जर तो पंतवा जन्मालाच आला नाही, म्हणजे मुलाला मुलगाच झाला नाही, तर मालमत्ता कायदेशीर वारसाकडे जाईल. हा व्यवहार कलम 14 नुसार अमान्य ठरतो, कारण तो एकापेक्षा अधिक पिढ्यांपर्यंत विस्तारतो. या सगळ्या प्रश्नाचा निष्कर्ष असा आहे की कलम 13 नुसार अजून जन्म न झालेल्या व्यक्तीस मालमत्ता हस्तांतरण वैध मानले जाते, परंतु त्यासाठी जिवंत व्यक्तीस जीवन हक्क द्यावा लागतो आणि जन्म झाल्यावर पूर्ण मालकी हक्क दिला पाहिजे. कलम 14 नुसार मालमत्ता फार काळासाठी अडकून ठेवणे कायद्यास प्रतिकूल आहे, त्यामुळे एखाद्या पिढीच्या पुढील मर्यादा अमान्य ठरतात. हे नियम मालमत्तेचा कायदेशीर उपयोग, स्पष्ट हक्क आणि भविष्यातील वाद टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या दोन्हीही आजच्या या प्रश्नावरून आपल्याला लक्षात आलं असेल की मालमत्ता महत्त्वाची आहे, तसं वारसही महत्त्वाचा आहे. वारसा हक्काने किंवा ज्या पद्धतीने त्यांना ती जमीन हस्तांतरित करायची आहे ते कायदेशीररित्या व्हॅलिड अपेक्षित आहे. पुढच्याही व्हिडिओमध्ये असंच आपण पाहूया. धन्यवाद.